इराणच्या संसदेने होर्मुझ खाडी तेलाच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पण इराणला होर्मुझ खाडी बंद करणं खरंच शक्य आहे का? इराणसाठी होर्मुझ खाडी बंद करण्याचा निर्णय घेणं सोपं आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असतानाच इराणच्या या निर्णयात खोडा घालण्यासाठी एक देश सरसावलाय। पाहूयात होर्मुझ खाडीचं नक्की काय होणार। हीच ती होर्मुझची खाडी, ज्या खाडीमधून जगाचा तेल व्यापार चालतो। याच खाडीतून रोज हजारो जहाजं क्रूड ऑइलचे लाखो बॅरल्स घेऊन ये जा करत असतात। आणि आता इराणच्या नियंत्रणात असलेली हीच खाडी तेलाच्या वाहतुकीसाठी बंद करण्याची धमकी इराणने दिली आहे। होर्मुझची खाडी बंद करण्यासाठी इराणच्या संसदेने घाईघाईने मंजुरीही दिली आहे। मात्र होर्मुझची खाडी इराणला खरंच बंद करणं शक्य आहे का? आणि इराण खरंच ही खाडी बंद करणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे। इराणने होर्मुझची खाडी बंद केलीच तर इराणसाठी तो आत्महत्या करण्यासारखाच निर्णय असेल असं जगभरातल्या तज्ञांचं म्हणणं आहे। इराणची अर्थव्यवस्था इंधनावर अवलंबून आहे, त्यामुळे इराणने होर्मुझ खाडी बंद केली तर इराणने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे। आणखी महत्त्वाचं म्हणजे होर्मुझ खाडी बंद केली तर इराणचा शत्रू इस्रायलवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही। इस्रायलला लागणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा भूमध्य समुद्रमार्गे होतो। अझरबैजान, अमेरिका, ब्राझील, गॅबॉन आणि नायजेरियातून इस्रायलला तेल पुरवठा होतो। त्यामुळे इराणने होर्मुझ खाडी बंद केली तरी इस्रायलवर कुठलाही परिणाम होणार नाही। उलट त्यामुळे इराणची स्वतःचीच अर्थव्यवस्था अडचणीत येईल। इराण होर्मुझची खाडी बंद करू शकणार नाही याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चीन। चीन हा इराणचा मित्र, सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आणि त्यांच्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे। या युद्धामध्ये चीनचा प्रत्यक्षात सहभाग नसला तरी चीन शांत राहून पण प्रभावी भूमिका बजावू शकतो। होर्मुझ खाडी पूर्णपणे बंद झाली तर चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल। चीनने इराणी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे। कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित करणारा आणि रसद विस्कळीत करणारा संघर्ष चीनच्या हिताचा नाही। अशा परिस्थितीत कच्च्या तेलाचा प्रवाह कायम राहण्यासाठी इराणवर मित्र राष्ट्रांकडूनच दबाव येऊ शकतो। इराणच्या संसदेने होर्मुझ खाडी बंद करायला मंजुरी दिल्यानंतर चीननेही सावध प्रतिक्रिया दिली आहे। पर्शियन गल्फ आणि त्याच्या सभोवतालची खाडी ही आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचं साधन आहे। या भागामध्ये सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होणं हेच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हिताचं आहे। संपूर्ण जगाचीच आर्थिक प्रगती व्हावी यासाठी या भागातला तणाव निवळायला हवा आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रयत्न करावेत असं आवाहन चीन करतंय। अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे। सध्या तरी होर्मुझ खाडी बंद करण्यासाठी इराण आक्रमक आहे, मात्र इराण प्रत्यक्ष होर्मुझ खाडी बंद करेल अशी शक्यता कमी आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई। इराण आणि इस्रायलच्या भडकलेल्या युद्धात आणखी तेल टाकण्याचं काम अमेरिकेने केलं। आम्हाला शांतता हवी असं म्हणत अमेरिकेने या युद्धात उडी घेतली आणि इराणमधल्या आण्विक तळांवर हल्ला केला। मात्र त्यामुळे इराण इस्रायलमधलं युद्ध आणखीन चिघळलं। जगात कुठेही युद्ध पेटलं की अमेरिका कायम स्वतःहून त्यामध्ये उडी घेते। मध्य पूर्व आशियामध्ये तर ढवळाढवळ करणं हे आपलं कर्तव्यच असल्यासारखं अमेरिका वागते। पाहूयात अमेरिका जगात कुठेही युद्ध पेटलं की इतकी लुडबुड का करते, त्याची कारणं काय। इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू होतं। 13 जूनच्या रात्रीपासून हे युद्ध सुरू झालं, मग युद्ध पेटलं। मात्र हे युद्ध जास्त भडकलं ते अमेरिकेमुळे। दोन देशांमध्ये लागलेल्या युद्धाच्या या आगीत पेट्रोल ओतण्याचं काम अमेरिकेनं केलं। अमेरिका कायम शांतीचे झेंडे मिरवत असते, पण याच शांततेच्या नावाखाली अमेरिका इतर देशांमध्ये अस्वस्थता पसरवते आणि विनाश घडवते असा आत्तापर्यंतचा अमेरिकेचा इतिहास राहिलाय। अमेरिकेला कायमच मिडल ईस्टमध्ये म्हणजेच मध्य पूर्व आशियामध्ये ढवळाढवळ करायला आवडते। सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू होतं। कदाचित पुढचे काही दिवस हे युद्ध सुरू राहिलं असतं आणि काही दिवसांनंतर युद्ध शमलंही असतं। मात्र अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानं हे युद्ध आणखी भडकलंय। अमेरिकेनं इराणवर हल्ला का केला तर तो शांततेसाठी केला असं व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे। याच शांततेच्या नावाखाली अमेरिका कायम इतर देशांमध्ये लुडबुड करत राहिली आहे, मग ते इराण इस्रायल असो, भारत पाकिस्तान असो किंवा संपूर्ण मध्य आशियामधले इतर देश। अमेरिकेनं जगभरात 280 ठिकाणांवर स्वतःचं सैन्य तैनात ठेवलंय। मिडल ईस्टमध्ये तर अमेरिका कायम ढवळाढवळ करत राहिली आहे।
20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेनं मिडल ईस्टमध्ये थेट सैन्य पाठवलं नाही, मात्र तेल कंपन्यांची हात मिळवणी करून अमेरिका मिडल ईस्टमध्ये हातपाय पसरत राहिली. त्याच वेळी एका अमेरिकन कंपनीला सौदीमध्ये तेल शोधण्याचं कंत्राट मिळालं आणि त्यानंतर अमेरिका मिडल ईस्टमध्ये सतत लुडबुड करत राहिली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं सौदी अरेबियामध्ये हवाई तळ बनवायला सुरुवात केली. जर्मनीला रोखण्याचा त्यामागे उद्देश होता. सौदी अरेबियामध्ये हवाई तळ बांधल्यानंतर अमेरिकेचा मिडल ईस्टमधला हस्तक्षेप आणखी वाढला. 1953 साली इराणमध्ये सीआयएनं पहिली मोठी कारवाई केली. सीआयए आणि ब्रिटिश इंटेलिजन्सनं एकत्र येत इराणमध्ये ऑपरेशन अजॅक्स केलं. त्याअंतर्गत इराणचं तत्कालीन सरकार अमेरिकेनं पाडलं आणि शाह मोहम्मद रजा पहलवींना इराणच्या सत्तेवर बसवलं. मिडल ईस्टमधला अमेरिकेचा हा सगळ्यात मोठा कट होता. त्याचवेळी हळूहळू इस्रायलही आपली ताकद वाढवत होता. इस्रायल हा छोटासा देश चारही बाजूने विविध धर्माच्या प्रदेशांनी घेरला गेला होता आणि कायम दबावात होता. अमेरिकेने इस्रायलची ही नस बरोबर पकडली आणि इस्रायलला ताकद द्यायला सुरुवात केली. मिडल ईस्टमधले देश वरचढ ठरू नयेत यासाठी अमेरिकेनं इस्रायलला गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण क्षेत्रात मदत करायला सुरुवात केली. 80च्या दशकात इराण-इराक युद्धावेळी इस्लामिक क्रांती घडत होती. त्याचवेळी अमेरिकेची इराणवरची पकड सैल होत होती. इराकनं इराणवर हल्ला केला त्यावेळी अमेरिकेनं सुरुवातीला आपण तटस्थ असल्याचं सोंग घेतलं, मात्र अमेरिकेनं इराण विरुद्धच्या या युद्धात इराकला गुप्तचर यंत्रणा, सॅटेलाइट इमेजेस, हत्यारं देत मदत केली. 1990 मधल्या गल्फ वॉरमध्ये इराकनं कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी यूएनच्या पडद्याआडून अमेरिका ॲक्शन मोडमध्ये आली आणि इराकच्या सैन्याला कुवेत बाहेर फाकललं. त्यानंतर अमेरिकेनं मिडल ईस्टमध्ये चौकीदार होण्याचा ठेकाच घेतला होता. इराकच्या सद्दाम हुसेन यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत असं सांगत अमेरिकेनं हस्तक्षेप करून सद्दाम हुसेन सरकार पाडलं. सद्दाम हुसेनला फाशी झाली. त्यानंतर मिडल ईस्टमध्ये जी अस्वस्थता पसरली ती आजही कायम आहे. मिडल ईस्टमधल्या याच अस्थिरतेमुळे शिया सुन्नी तणाव वाढला आणि इस्लामिक स्टेट्सचा दबदबाही या अस्वस्थतेमुळेच निर्माण झाला. त्यानंतरही दहशतवाद्यांना धडा शिकवण्याच्या नावावर अमेरिकेनं इराक आणि सिरियामध्ये बरीच स्पेशल ऑपरेशन्स घडवून आणली. आजही इराक आणि सिरियामध्ये अमेरिकन सैन्य तळ ठोकून आहे. आता इराण आणि इस्रायल युद्धाचं पुढे काय होईल, तर आता इराणकडे जास्त पर्याय उरलेले नाही. इराणचे इरादे कठोर असले तरी अमेरिकेशी टक्कर घेणं इराणसाठी सोपं नाही. युद्ध लांबलं तर इराणमध्ये 1953 प्रमाणेच सरकार उलथवलं जाऊ शकतं याची इराणला कल्पना आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच इराण, इस्रायल आणि अमेरिका या 3 देशांमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर चर्चा होईल आणि त्यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.